नाशिकला दत्तक घेऊन बाप फिरकलाच नाही. राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका. तर नाशकात अशी सत्ता आणा की दत्तक बाप यायलाही घाबरला पाहिजे. उद्धव ठाकरेंचाही निशाणा. पक्ष चालवायला तुम्हाला कुत्ता, बिल्ली आणि चुहा लागतो. सलीम कुत्ताच्या डान्स पार्टीमध्ये सुधाकर बडगुजर असल्याच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंची टीका. भाजप उपटसुंभांचा पक्ष असाही उल्लेख. 1952 मध्ये स्थापन झालेल्या पक्षाला 2026ला भाड्यानं पोरं घ्यावी लागतात. राज ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल. दुसऱ्यांच्या पक्षातून माणसं घेत निष्ठावंतांचा अपमान का करता. राज ठाकरेंची टीका. गिरीश महाजनांपेक्षा लाकूड तोड्या बरा. तपोवन वृक्षतोडीवरून राज ठाकरेंचा निशाणा. आमची सत्ता असताना नाशिकमध्ये एकही झाड न कापता उत्तमरित्या कुंभमेळा झाला. राज ठाकरेंनी करून दिली आठवण. बाळासाहेब ठाकरे सुद्धा पुण्यामध्ये जन्मले होते. फडणवीसांना नागपूरकर म्हणणाऱ्या संजय राऊतांना मुख्यमंत्र्यांचं उत्तर. मुंबई माझी कर्मभूमी असल्याचं फडणवीसांचं विधान. मुंबई महाराष्ट्राचं नाही तर आंतरराष्ट्रीय शहर. तमिळनाडूमधील भाजपचे नेते के अण्णामलाई यांच्या विधानानं वाद. एका मुलाखतीत मुंबईचा बॉम्बे असाही उल्लेख. मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा. शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्यावर टीका. भाजपच्या शिल्पा केळुसकर उमेदवार असलेल्या वॉर्ड क्रमांक 173 चेंबूरमधला प्रकार. भाजपमधील घोषणा देणाऱ्या महारथींचा शोध घ्यावा लागेल. आमच्या बंडखोरीमुळे आपण सत्तेमध्ये आहोत. फडणवीसांना विचारा. संजय शिरसाटांचा पलटवार. रोज खा मटण, दावा कमळाचं बटण. नांदेडमधल्या सभेमध्ये अशोक चव्हाणांचं वक्तव्य. तर चव्हाणांनी मतदारांची मटणापुरती किंमत केली. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांची टीका. तुम्हाला 15 दिवसानंतर मानपाड्यामध्ये राहायचं आहे ना. ठाण्यामधल्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप व्हायरल. तर एआयनं ऑडिओ क्लिप बनवल्याचं म्हणत मीनाक्षी शिंदेंची पोलिसात तक्रार. 70,000 कोटींच्या घोटाळ्यात मोदींनी कारवाईचा इशारा देताच अजितदादा भाजपमध्ये गेले. आमचा कार्यक्रम करणार म्हणताय, मग आम्ही काय हातामध्ये बांगड्या घातल्यात का. महेश लांडगेंची अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका. वाघाचं कातडं पांघरलेल्या लबाड लांडग्याला अजित पवार कसं खाऊन टाकतील. आम्ही तुम्हाला ठोकून काढू. रुपाली ठोंबरेंचा महेश लांडगेंना इशारा. मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये 2025 मध्ये 8 वेळा फोनवर चर्चा. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण. मोदींनी ट्रम्प यांना फोन न केल्यानं व्यापारी करार झाला नाही. या अमेरिकन वाणिज्य सचिवांच्या दाव्याला उत्तर. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईच्या विरोधात कोलकात्यामध्ये ममता बॅनर्जींचा मोर्चा. माझ्याकडे अमित शहांच्या विरोधात पेनड्राईव्ह. मला छेडलं तर सोडणार नाही. ममता बॅनर्जींचा इशारा.